आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तू पण मला अजिबात आवडत नाहीस। वेदाचा जीव वाचवलास आणि या घरात आलीस। हा, मंजिरी मॅडम, दादासाहेब, अनन्या यांच्या मनात मोठी झालीस। पण तुला एक गोष्ट सांगून ठेवते, तुझी सावली सुद्धा मला या घरात नको ऐकायला। याचा अर्थ तुम्ही सगळ्यांना फसवताय। वेदाचे बाबा वेदाला आई मिळेल या आशेने लग्न करताय आणि तुम्ही। मी तुला शेवटचं सांगते, या मध्ये पडू नकोस, कळलं? परत सांगते, या घराच्या बाहेर लवकरात लवकर पड, नाहीतर तुझा जीव घेईन मी, कळलं? लफड़ा झालाय। चल सुनीता, उद्या माझं लग्न झाल्यावर मी या घरची मालकीण असेन, आणि तू फक्त एक मोलकरीण असशील, हे विसरू नकोस। आई, बोलवलंस का? सुनीताने सांगितलं। हो हो बोलवलं होतं, पण जरा थांब, हे होऊ दे मग सांगते। इथेच थांब। त्यामुळे माझ्या वाटेत येऊ नकोस। मोलकरी नसले ना तरी सुद्धा माझ्यात माणुसकी जिवंत आहे। आता तुम्ही वेदाला त्रास देऊ शकत नाही। आत्ताच्या आत्ता जाऊन मी मंजिरी आई साहेबांना सगळं सांगून टाकणार आहे। तू लाख सांगशील, पण तुझ्यावर विश्वास कोण ठेवणार आहे? मंजिरी आई साहेबांचा माझ्यावरती विश्वास आहे। आणि काय जाऊन सांगशील तू मीरा, की मी वेदाला त्रास देत होते? हो हो हेच सांगणार आहे मी, आणि आई साहेबांनाच नाही, सगळ्यांना जाऊन सांगणार आहे। तुमचा हा खरा चेहरा ना मी सगळ्यांसमोर आणणार आहे, बघा तुम्ही। चल वेदा। आता आयुष्यातूनच उठवते।